काहीच करावं ना, वोटिंग करावं, वोटिंग बाबा शिकवलं व्हिडिओ आता नाही करते. जेव्हा तुम्ही आम्ही शाळेत चाललो. चैनल को सब्सक्राइब करो पहले, हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. लाल कलर का बटन नहीं से दबाओ. नमस्कार मित्रांनो, सौरभ आगरकर ब्लॉगिंग मध्ये स्वागत आहे. आज आपण जाणार आहे रोशनदाच्या इथं, तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. त्या मित्रांनो की आपण रोशनदाच्या गावामध्ये एंटर झालेलो आहे आणि रोशनदाचं गाव किती साधा आहे ते एकदम, आणि आपल्या सोबत आपले मित्र पण आहेत. मी सांगतो ना त्याचं, पण इथून सांगतो रोशनदा. मी पाहू शकता की वरुडा गाव आहे, तिथं रोशनदादाचं गाव आहे. आणि बाकी गाव किती एकदम साधं सिंपल आहे. मित्रांनो की रोशनदादा किती मोठ्या ट्रॉफीज पण जिंकलेल्या आहेत, आणि रोशनदादा घर बघू शकता सिंपल आहे. हा ना, कॉम्पिटिशनची ट्रॉफी पण जिंकलेला आहे दादा. जय महाराष्ट्र मित्रांनो, आता दादा जे फॉलोअर्स आहेत समजा आम्हाला बी भेटायला आले. आपले पवननगर मध्ये राहते म्हणते, पण कॉलेज कुठं? राममेली कॉलेज. राममेली कॉलेजवरून आज शेगावला गेले ते सर्वजण, पण आपल्याला भेटायला आले. सांगा आता काय म्हणताय तुम्ही? बस दादाला सपोर्ट करा सर्वजण. आपल्या विदर्भातच ट्रॉफी आल्या पाहिजे, बाकी काहीच नाही. गौरीची इच्छा होती ना समजा की ट्रॉफी आल्या पाहिजे बाबून, गौरी तिची इच्छा होती की आपण रोज टीव्ही पाहतो, आपल्या गावात कधी ते समजा. हा, म्हणून गौरीची इच्छा होती, पूर्ण झाली. आता एवढीच इच्छा आहे की बस ट्रॉफी घेऊन आल्या पाहिजे दादा, बाकी काहीच नाही. तुम्ही सपोर्ट हा, त्या दिवशी आलो, त्या दिवशी 100% आलो असतो. स्वयंपाकच करत होतो. आले ते आम्ही तर एकाला ओळखलं नाही, हे दिसतात हे कोण होय म्हटले पोरं असं. काकू म्हणते तू उठ ना, तू चाललं. मी म्हटलं काय करू, मी ओळखतच नाही. मी आज पाहिलेच नव्हती, तर मी सीबी व्हायरस शुभम दादा. सर्वजण खरं फोटो दिला, फोटो काढून आले सर्वजण. हा, शुभम सुलताने आले, शुभम सुलताने सर्वजण आले होते, पण सर्वजण फोटो काढून. मी म्हटले पोराला फोटो काढून. काकू पांगायला का म्हणजे तू एवढे घरी येऊन म्हणे त्याचा फोटो काढून तुला माहित नाही. मी रीलच नाही पाहिजे, मी कसं काय करते. आता सर्वांची चेक केलंय काय का ते सर्वांची मग रील पाहिजे चालू सर्वांचं. आम्ही घरी स्वयंपाक बनवला सर्वांसाठी, जेवली सर्वजण. मग नंतर मग डीजे हे होता, गौरची बाबा समजा थोडा बहुत हे केला. नंतर मग ते टीव्ही बंद केली, मग डीजे आपल्या घरी जेवण होतं वाटतं. आमचा दिवस पुरा स्वयंपाकच गेला. त्या 40 जण स्वयंपाक आम्ही घरीच केला, कोणाला सांगितलं आता प्रेशर केला म्हणून आता जरा शो बी दाखवून नाही. पण तुम्ही सर्वजण पाहिले उत्सुक काय, पण त्याला थोडं बहुत दाखवलं पाहिजे. हो बा बसले असेल ते, तरी पण तुम्ही फोकस तिकडे करा ना. आम्ही जबरदस्ती म्हणून नाही, मग तुम्ही काही करा त्यालाच ऍक्टिव्ह टाइम. तुम्ही बाकीच्या झाडू मारताना घेऊन राहिले, समजा चाय पिताना घेऊन राहिले. अरे बा असं नाही की हे बसले आहे म्हणून. त्या दिवशी पाहिलं किती मोठे भांडे होते. दादाला घरचं पूर्ण काम केलेलं आहे, कपडे धुण्यापासून झाडझूड घे सर्व केलं. जसं म्हणजे महिना येईल लग्न झालं म्हणजे दोघं दोघं राहत होते, आई पण कामाला जात होती, पण घरचे कामं पूर्ण चकचाक समजा तेच करत होते. हे ट्रॉप्या घे, पुसणं घे, सर्व त्याचे शिकले होते. पण म्हणजे पहिल्यापासून हे गायट आता कल्ला करते, पण त्याचा गाईच्या घरात काम काढलं म्हणून एवढा गायट. हे असा पसारा, अरे बापरे, रोजचं भाडं देते म्हटल्या गोष्टी. काय गायटा करून ठेवता, कोणी येते आपल्याकडे तुम्ही प्रँकवाला व्हिडिओ बघितला. आता प्रँकवाला व्हिडिओ बघितलेला आहे. 2 दिवसांनी हो, प्लॅनिंग तर इतकी मस्त केली होती यायला, पण मला कोणच सांगत नाही की असं आहे बाबून. ते तर दोघं तिघं तर असे बसले तर रमणगी पण बेदारला की झाले की मला वाटतं मी कच्चीच पिजाकता का कच्ची त्याने पण सांगायला पाहिजे. तो इथं कूलर वगैरे मी का म्हटलं मोबाईल आता नसून गळे चार्जिंग म्हणून त्यांनी लावले. एक तिथं लावला होता, एक तिथं लावला होता, एक ह्या सोप्यावर ठेवला होता, आणि एक त्या कोपऱ्यात होता. दादा बसला तिथं होता. तर मी म्हटलं लावले सण गड्या, म्हटलं असेच म्हटलं. म्हणजे वहिनी पाणी द्या म्हणे, पाणी द्यायला दिले आणि पाणी घे पेला समजा. मग बसले.
तो भैया कब आएंगे? मैं मतलब क्या म्हणते कब आएंगे? तो पण तुम मतलब घर पे चले जाओ, मतलब बाद में आ जाना, मतलब भैया आने के बाद. नाही म्हणे हम बैठते, म्हणजे रात देखते ऐसा वैसा म्हणे. मी गजानन महाराजचे पारायणच केले होते, म्हटलं फराळाचं खातच होतं. त्या दिवशी दादांना शर्ट विचारलं ना, पॅन्ट विचारला, आणि डब्बा भी आपल्या हाताने भरला मस्त, डब्बा भी घेऊन गेले. डब्बा तू भाभी बोले देख बोले डब्बा बोले भैया ने भेजा. मतलब क्यों भेजा आपके पास? जिसका डब्बा है वो ये लाएंगे घर पे. तुमने क्यों लाया डब्बा? गाड़ी पे क्यों लाई तुमने? ऐसा होगा भाभी वैसा. पण मला काहीच लागत ना, समजा त्यांच्या स्थळात ते म्हणजे मी इतकी म्हणजे संतापली होती ह्या गोष्टीत नाही. आणि फोन एवढे लावले ते 20 फोन लावले सर, काय फोन उचलला त्या कामाचा नाही. मग मी पकडून गेले त्या तावडीत नाही, बस आले मटकेच्या गाडी इथंच ठेवली. बस हे चप्पल जे काढले तुम्ही बस तिथंच समजा, आणि गाडीतून उतरून राहिले. मी लगेच घरातून आली, पण बस पाहायचं तर काय पाहिजे पुढे येतात आवाज झाला होती एवढं जोरात चिल्लाली होती. कोणतरी आजी म्हणजे काय आहे काय हो, कोणतरी ते आजी काय पटकी झाल्या होत्या, जेवण करायला बसल्या होत्या. दवाखान्यामुळे जाते ना त्याची आई होय. त्याने मटकेच घासूच घेतला होता की चलाकडे आपण जेवण करू बा म्हणून. आणि मी पारायण घेतलं तर मी म्हटलं तर वर फरडाचं करतो. पाहुणे इतकी सारे होते त्या दिवशी, नागपूरचे सर्वजण आले होते. म्हणजे दिवाळीचं हे होतं ना, मटकेच पाहुणे गेले समजा घरी तिकडे, आणि हे आले समजा. आता पाहुणे घेऊन हे पाहून तर लयच झाला. ऐकलं चायनातून काही लोक इन्स्पायर झाले, बघितलं त्यांनी तर भाषा समजत नाही, पण तरी हे करताना डब वगैरे तसं करून. कधी त्या दिवशी गोष्ट आहे का? ते प्रँक व्हिडिओ तर करत सांगत व्हिडिओ यायला माहितच नाही. हे घरी होती गौरी, आईच्या इथं गेली. हे सांगितले गौरीले, पाहिलं म्हणे काय झालं तर म्हणे गेले चॅप्टर राहिले सर्व पवननगरमध्ये असतं हा पवननगर मध्ये माझ्यासारखं वाटून राहिलं. आम्ही पहिले हे तांबड्या मधातल्या रस्त्याने बॅटिंग दाखवते आणलं होतं. ते आजी आहे की नाही मंडपवाली, पहिले तिकडे राहायचं. तिकडे मेस होती ना आमची. मी जेवायला पण आलो होतो आम्ही इथं भंडाऱ्यात. त्याच्यातला कार्यक्रम होता की नाही, तेव्हा जेवायला पण आम्हाला माहित नव्हतं की इथंच बसलो दुकानापुढे जेवण करायला. हो हो, ते महालक्ष्मीच्या वेळेस गणपतीच्या वेळेस. गणपतीच्या वेळेची गोष्ट आहे. हो काय पाहिलं हेच राहायचं टीव्हीत नाही चला गड्यावा म्हणून. त्या दिवशी पण तसंच पहिल्या दिवशी की सर्वांचे हे झाले, याचा पत्ता सर्व थकून गेले. पूर्ण पब्लिक गावातले, आम्ही तर एलसीडी लावली तर पूर्ण पब्लिक थकून गेले होते. नंतर आले इकडून तिकडून, हे पण पूर्ण नाही दाखवलं, थोडंसं दाखवलं. नंतर मग आता पण तसं 2 हप्ते म्हणजे 1 हप्ता झाला ते बोलत नाही. पहिले गेम समजून घेत होते सर्वजण, पण त्याला काहीच नाही दाखवलं समजा. असं थोडं बहुत बसल्याला दाखवायचं होतं, थोडं बहुत कंटेंट दाखवायचं होतं. आपण काय साठी आहे की नाही बा आपल्या इकडला माणूस आहे, आपण सर्वांना सांगतो पाहायचा बा म्हणून, पण ते दाखवतच नव्हते. आता कालपासून सर्वांना समजा दाखवून राहिले. आता तेच म्हटलं, मग त्याला असं वाटतं की बा आपणच जबरदस्ती करू राहिलो असं आहे ते. पण जबरदस्ती आहेच नाही, आपण शो कायसाठी पाहून राहिलो त्याच्यासाठी, आपल्या घरच्या व्यक्ती आहे बा म्हणून. बिग बॉस तर आम्ही पाहतच नव्हतो मेन म्हणजे. आमच्याची टीव्ही हे पण मागची टीव्ही जो आहे ना हे बंद पडलेली आहे टीव्ही. हे जो आपले सगळे विदर्भातले आपली भाषा सगळं खेळातलं आहे ना, तेच ना, जसं आपल्याला अगं तुगं काय बोलता येत नाही, जसं आपल्याला तसं आपल्या जवळच होता 2 दिवस मोबाईल म्हणा, पण त्याचे फोन सर्व सचिन भाऊ नाही का ते, सचिन भाऊ खानदेश, हा खानदेशवाले त्यांचा पण सपोर्ट आहे. फॅमिली सचिन भाऊ म्हणजे त्याचे यायचं नाव काय सचिन आहे. माझ्या भाऊ सारखे भाऊ म्हणजे मोठा भाऊ मग तेच तर हे म्हणते मग मा भाऊ मोठा भाऊ. तसंच असते, बहीण भावातच जात असते. फालतू लोक असे जोडून यायला फक्त बोला रेडीच्या कसं हे करणार बाबा. नाही आजचा मी इंटरेस्ट आहे पाहण्याजोगता. आमची टीव्ही नव्हती, हे मागची टीव्ही बंद पडल्या, पुरी कल्ला करतो ते टीव्ही. स्वरात दादा टीव्ही दिली हेवाली, तर म्हणून आम्ही सुद्धा टीव्ही पाहून राहिलो. ती खरंच दादा आमच्याकडे टीव्ही पण म्हणजे दादाकडे नंतर घेऊ बा म्हणे आपण म्हणे घर की आता बांधू म्हणे. तेव्हा पण बिग बॉसचा म्हणजे वेळेवरच फोन आला. त्या दादाचं कसं ऑपरेशन पण झालं होतं. हे कोणतं असं मुडत नाही भगंदर झाला होता. हो का, बापरे बाप. आता पण गेलाय, पण जखम थोडीशी एवढी कायच म्हटलं. मी ड्रेसिंग करायची, मी अशी घाबरल्याच होता. त्यांनी वर्कआउट केलं 20 दिवसात, बेडवर झोपल्याच नाही. 8 दिवस फक्त चित्त झाल्याचं. नंतर तर बस चालू, ते पोरं येत जाय, बस बोलत जाय, बस मी इथून 5 मिनिटात 10 मिनिटं करून गाडीवर गेले का बस झालं. असं वाटतं जाऊ द्याकडे नाही राहून घरात. बस जिमचं चालू केलं ते ना 10-15 दिवस फक्त.
आणि बस मग झालं काही चालत नाही मला थांबायचंच नाही म्हणे. मग फोनच आला बिग बॉसचा समजा मग म्हणजे मग तिकडले लोक म्हणजे सांगू नका म्हणे कोणाला नंतर मग माहितीच पडते म्हणे. म्हणून काही नाही व्हिडिओ तर सर्वात जवळ आहे समजा ते सर्वांनी टाकले असते ना ते व्हिडिओ म्हणून ते म्हणत होते. तसं याच्यात झालं आपल्या युट्यूब मध्ये हो युट्यूब मध्ये झालेला आहे ना तर ते म्हणत होते समजा बघा तुमचा सपोर्ट ठेवा सर्व ट्रॉफी आल्या पाहिजे. 100% ट्रॉफी विदर्भातच येते हा गजान महाराज. शेगावले आम्ही पण जाऊन आलो दादा जो बिग बॉस जायचे होते शेगावले गेलो अंबादेवीत पण गेलो जिथं तिथं म्हटलं होतं आम्ही समजा तिथं गेलो नाहीतर मग दादा सपोर्ट मध्ये खूप येऊन राहिले. हो तेच ना एक सपोर्ट ते पुण्याचे रील्स मिस्टर गाडीवाला म्हणून दादा त्यांनी पण व्हिडिओ टाकला. त्यांचे पण 900 पण टॉप वनले टॉप महाराष्ट्रामध्ये पण ते कसं आहे त्याने सांगायला पाहिजे ना समजा की एवढे सपोर्ट करून राहिले पण ते काहीच नाही सांगून राहिले. थोडं बहुत तरी सांगायला पाहिजे की तेवढा मग अभिमान वाटते नाही बा आहे सर्वजण सोबत आहे पण त्याला नाही माहित ना आपल्याला सर्वांनाच माहित आहे आपण सर्व माहित आहे नाही त्याला नाही असं कंटेंट माहित नाही तेवढं नाही तेवढं भेटत वगैरे जायचं म्हणजे बाहेर वगैरे बोलतो नाही काहीच नाही आता तर काहीच नाही फोन बंदच आहे. जसे 11 तारखेला समजा अद्र गेले ते तसं 10 तारखेला फोन आला होता ठेवल्या स्टेशनने घ्यायचं म्हणे ट्रॉफी आपणच घेऊन म्हटलं सांग उचलून घेऊन गेम खेळायचं नाही असं चालूच राहते दुपारी झोपून नाही कधी कधी कल्ला करत नाही ना आले ते आपल्याला बोला लागते बसायला असं चालू नाही समजा दिवसभर चालूच राहते. व्हिडिओ काढला मन बोल. मित्रांनो माझा बाबा बिग बॉसच्या घरात गेलाय मला लय चांगला वाटतं. बाबा टीव्ही दिसल्या मला लय चांगलं मग बाबा मोठी ट्रॉफी आणते माझ्यासाठी. एक नंबर महाराष्ट्र लाईक बाबाला वोटिंग करता. घरी आता घरी गेलो आम्ही घरी पण सांगायला तिकडे जिम सोबत जिम लावली होती 1-2 महिने तिथं पण गेले समजा मुंबईला बोलावलं होतं आम्ही म्हणजे नेलं होतं आम्हाला सोबत फिरायला पण त्याला म्हटलं की म्हणजे मग एवढं झाडा म्हणे तू डेअरी घेऊन आला म्हणे तू समजत नाही का असं करू मला माहित नाही म्हणून रोहनने सांगितलं चलो बोल बाबा घर पे बोले मी बाद में जाके बोले पुरा बताऊंगा मग तेव्हा मला काहीच नाही सांगितलं ते असं झालं का तसं झालं करून बघून आणि मग सांगितलं मग त्या दिवशी फक्त वाटाण्याची शेंगा घेतला 1 किलो त्या वाटाण्याच्या शेंगावर 1 किलो म्हणजे 2 दिवस काढलं जाईल नाही म्हणे आता म्हणजे आपल्याला प्रोटीन हे करायला लागतं म्हणे एवढे दिवस आहे म्हणजे 12 दिवसात त्याने हे केलं एवढं मग लगेच फोन आला. त्यांचा रोडीचा पण व्हिडिओ आला रोडीच हा रोटी त्याला पहिले नाहीचा फोन आला होता की नाही एवढी मेहनत केली समजा ऑपरेशन झालं होतं मेन म्हणजे ते भगत फक्त पोळी पाहिजे म्हणजे तेव्हा भात नाही जमत ना पोळी खाण्यात आली पोळी तर जास्त नाही खात होती एकच पोळी खात होती पण तरी पण नाही हे झालं पण तेवढा निघाले बरं झालं नाही तर बस स्वतःच असतं बिग बॉस चालू झाला असता नाही बा मी काऊन नाही गेलो नाही मी काऊन नाही गेलो बस हेच जित राहत असते. स्वप्न होतं एक स्वप्न होतं हे म्हणे टीव्हीवर कधी दिसते बाबाची जय महाराष्ट्र म्हणजे 8 वाजता लागली नाही त्याला असं आहे की बाबा जास्त आईपेक्षा वोटिंग करा. बाबू राहायचे आईच्या झोपायला मोबाईल साठी त्याने लावून द्यायला लागल्याशिवाय हो इतकं खतरनाक ताप आज तरी तिला ताप आला मोठीले जरा चालू आहे आता थोडं हा ना ते बोल लागली ना इकडे बघ गौरी बोल एकदम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र. बाय गौरी जय महाराष्ट्र. चल ठीक आहे बाय बाय. बाय. तुम्ही मित्रांनो की आपण रोशनदास घरून आलेलो आहे आणि ताईने आपल्याला सांगितलेलं आहे की ट्रॉफी विदर्भात झाली पाहिजे. 100% रोशनदासला सपोर्ट करा आणि जय महाराष्ट्र.